नमस्कार, न्यूज 18 मराठीच्या वेबलाईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस असताना आज सकाळपासून सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय। अर्थात आज कुठल्या मंत्र्यानं मंत्रालयात पोहोचताना नेमकं प्रवास केला कसा आणि कुठल्या वाहनांनी। खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वर्षा निवासस्थान ते विधान भवन आणि विधान भवन ते थेट मंत्रालय या ठिकाणी टू व्हीलरवर एका बुलेटवर हा प्रवास केला आणि त्यानंतर स्वतःच याची सुरुवात करत इतर सर्व मंत्र्यांना एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय का याची चर्चा सर्वदूर पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा यासाठी देशवासियांना आवाहन केलं होतं। याची सुरुवात राजकारण्यांपासून मंत्र्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत कशी व्हावी यासाठी देखील त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः देखील फक्त 2च गाड्या वापरून याचा एक मेसेज जो आहे तो कुठेतरी राजकीय पातळीवर देखील देण्याचा प्रयत्न केला। त्याचीच सुरुवात त्याचेच पडसाद महाराष्ट्रातील उमटताना दिसत आहेत आणि त्याला लागूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सुरुवात स्वतः आधी त्यांनी त्याच्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या ही अर्ध्यावर आणली होती आणि आज सकाळी कॅबिनेट बैठकीसाठी निघताना विधान भवनातल्या कामकाजासाठी निघताना स्वतः टू व्हीलरवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाठीमागे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार अशा दोघांनीच टू व्हीलरवर प्रवास केला। ज्या मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मोठमोठी वाहनं ताफा मोठा ताफा म्हणजे एका मंत्र्यांच्या गाड्यात 8-8, 10-10, 15-15 गाड्यांचा ताफा जिथं पाहायला मिळत होता, आज मात्र तिथलं चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय। माझ्यासोबत जर्नलिस्ट गणेश काळे आहे। आता पण पाठीमागे बघतोय की या ईव्ही गाड्या अगदी इथं लागलेल्या दिसत आहेत। साधारण 3 ते 4 ईव्हीज गाड्या इथं लागलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ज्यावेळी मोठ्या संख्येनं पाठीमागच्या बाजूला जर बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणारी ही वाहनं आता मात्र इथं विश्रांती घेत आहेत, कारण आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः टू व्हीलरवरून प्रवास केला होता। समोर आपण बघतोय की ही सगळी जी ताफ्यातली वाहनं आहेत ही जे नेहमी त्या मंत्र्याच्या त्या नेत्याच्या पाठीमागं धावत असतात। खरं तर मंत्र्याची गाडी जरी वेगळी असली तरी त्याच्या पाठीमागं धावणारा कॉन्वॉय हा देखील तितकाच मोठा असतो। वारंवार राजकारणात किंवा समाजकारणात वावरत असताना एक म्हण मात्र कायम वापरली जाते, ती राजकारण्यांना खूप जोरात लागू होते असं वारंवार बोललं जातं। ती म्हण म्हणजे चाय से ज़्यादा किटली गरम। म्हणजेच मंत्र्याची एक गाडी आणि मंत्र्याच्या गाड्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अनेक गाड्या आणि त्याला होणारा इंधनाचा वेगळा खर्च हा देखील मंत्र्यांच्याच खात्यावर फाडला जात होता। मात्र आज आता खरं तर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राजकीय संदेश देण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जरी मंत्र्यांनी आत्ता गाड्या काढल्या अशी चर्चा होत असली तरी येत्या काळात देखील अशाच पद्धतीनं हाच पायंडा कायम राहतोय का हे देखील पाहावं लागेल। आज सकाळी जर बघितलं तर मंत्री नितेश राणे यांनी देखील आपला जो शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी येत असताना पायीच म्हणजे अगदी मंत्रालयाच्या जवळच त्यांचं शासकीय निवासस्थान आहे, मात्र तिथून येताना पायी येणं त्यांनी पसंत केलं। यासोबतच इतर देखील अनेक लोकांनी मेघना बोर्डीकर असतील, मेघना बोर्डीकर फक्त एकट्याच त्यांच्या गाडीनं आल्या होत्या, अर्थात कुठलाही कॉन्वॉय त्यांच्यासोबत नव्हता। मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार असतील, त्यांनी देखील केवळ स्वतःचीच गाडी स्वतःकडे ठेवली होती। आत्ता येत्या काळात खास करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं, ज्या परिवहन मंत्र्यांनी सर्वात पहिल्यांदा टेस्ला कार ही आपल्या नातवासाठी घेतली होती, मात्र त्यावेळी प्रचंड ट्रोल त्यांना व्हावं लागलं होतं किंवा त्यांच्या विरोधात एक प्रचंड मोठा ट्रोल कंटेंट जो आहे तो व्हायरल झाला होता। आणि त्यानंतर आता मात्र प्रत्येकजण ज्याच्याकडे ईव्ही कार नाही, इलेक्ट्रिक व्हेकल नाही आहे, तो देखील कोणाकडून तरी ती तात्पुरते घेतोय, कदाचित ज्याला शक्य आहे ती नवीन घेतोय। प्रवीण दरेकर यांनी काल देखील ईव्ही कारची टेस्टिंग केली आणि वाहन घेण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील ईव्ही कार वापरत असल्याचं झालंय। त्यामुळं जरी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मोठ्या प्रमाणात मंत्रालय ते सर्वच क्षेत्रात जर बदल दिसत असला, आता मात्र याला विरोधक कसा प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहावं लागेल। आज विरोधकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अंबादास दानवे आणि अनिल परब जे आज विधान भवनात शपथविधीसाठी त्यांच्या शपथविधीसाठी गेले होते, ते देखील पायी चालत त्या ठिकाणी गेले होते आणि त्यामुळंच एकंदरीत बघितलं तर इकडे टीका टिप्पणी जरी होत असली तरी देखील विरोधक देखील कशा कमीत कमी गाड्या वापरता येतील हा देखील प्रयत्न करताना दिसत आहेत।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत, याला थोडंसं लॉकडाऊनच्या पद्धतीनं वारंवार विरोधक टीका करत असताना आता मात्र मंत्र्यांचा कॉन्वॉय किंवा मंत्र्यांना जर काही बैठका घ्यायच्या असतील, गरज असतील तरच प्रत्यक्ष बैठका घ्याव्यात. इतकंच नाही तर VCद्वारे किंवा प्रत्यक्ष मुंबईत बैठकीला बोलावण्यात येऊ नये. यासोबतच स्वतःच्या वाहनांचा ताफा जो आहे तो अर्ध्यापेक्षा कमी करावा, असं देखील मुख्यमंत्र्यांनी. खरं तर हे आवाहन नाही, हे आदेश आहेत. ह्याला मात्र परत एकदा मी अंडरलाईन करतोय की मुख्यमंत्र्यांनी स्वतः टू व्हीलर वापरत जो संदेश दिला आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील निर्देश दिलेले आहेत की हे आवाहन नाही तर आदेश आहेत. कमीत कमी गाड्या वापरा, कमीत कमी इंधन ज्या पद्धतीने वापरलं जाईल याच्यावर प्रयत्न करा. इतकंच नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट मुंबईतल्या अनेक भागांमध्ये, मग तो कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल किंवा इतर गोष्टी असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त कसं वापरता येईल त्यावर लक्ष द्या. मंत्री असो किंवा इतर कोणी असो, आठवड्यातनं एक वेळा तरी त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा, अशा पद्धतीच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेल्या आहेत. या सगळ्यासोबतच फक्त अधिकारी, मोठे अधिकारी किंवा राजकीय व्यक्तीच नाही तर कार्यालयीन कामामध्ये अनेकांना गाड्या पुरवलेल्या असतात. मग ते अगदी महानगरपालिका प्रशासन असेल, मंत्रालयीन कर्मचारी असतील, मंत्रालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी असतील, मंत्र्यांचा वैयक्तिक स्टाफ असेल, या प्रत्येकाला पुरवलेल्या गाड्यांबद्दल देखील पुन्हा एकदा आढावा घ्या. ज्याला कुणाला गाडीची गरज आहे त्यालाच द्या. अनेकांना जर फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून त्यांना पिकअप ड्रॉपची सर्व्हिस देता आली तर ती देखील द्यावी. मात्र अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या गाड्यांचा देखील अहवाल आपापल्या मंत्र्यांनी घ्यावा, असे देखील आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा पातळी, तालुका पातळी किंवा इतर ठिकाणाहून मुंबईत येणाऱ्या अधिकाऱ्यांचा राबता जो आहे तो कमी करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेले आहेत. आज जर मंत्रालयात बघितलं तर कॅबिनेट दिवशी प्रचंड गर्दी, प्रचंड मोठा गाड्यांचा ताफा किंवा गर्दी पाहायला मिळत असते. आज मात्र तसं दिसत नाही. अगदी मोजकी वाहनं आणि जी वाहनं, मी परत एकदा मागं दाखवतो की ही जी वाहनं उभा आहेत ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातली वाहनं आज मात्र मंत्रालयातल्या एका झाडाखाली विश्रांती करतायत. कदाचित आज त्यांना फारसं काम पडणार नाही, मात्र येत्या काळात ही परिस्थिती किती कायम राहते हे बघावं लागेल. तुर्तास जर बघितलं तर इतर सगळ्या गोष्टींवर ज्या ज्या ठिकाणी खर्च कमी करता येतोय, मग तो परदेशवारी असेल, इतर गोष्टी असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र्यांचे परदेश दौरे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली होत असणारे दौरे देखील स्पष्टपणे रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये किंवा या सगळ्या काळामध्ये, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक मंत्री, राजकीय नेते, आमदार, खासदार आपापल्या कुटुंबियांसोबत किंवा इतर कोणासोबत तरी परदेश दौऱ्यावर जात असतात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर खरं तर ही सूचना म्हणावी की आदेश म्हणावा, ज्याचं त्यांना ओळखून घ्यायचं आहे. यानंतरही जर कुणी परदेश दौरा करेल, जर कुणी इतर गोष्टी करेल तर मात्र त्याच्यावर कारवाई किंवा तत्सम गोष्टी ह्या मात्र निश्चित आहेत आणि अशाच पद्धतीच्या सूचना या देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. एकंदरीत बघितलं तर 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आणि त्यानंतर राज्यातल्या या सगळ्या गोष्टींमधले बदल, यासोबतच हे सगळे बदल तात्पुरत्या स्वरूपात होतील की येत्या काळात याच्यातनं मोठे बदल अपेक्षित आहे देखील पाहावं लागेल. मात्र तुर्तास एकंदरीत बघितलं तर EVचा गाड्यांचा ओघ असेल किंवा जास्तीत जास्त कमी गाड्या वापरण्यावर कमी कसं प्रमाण करता येईल यावर देणारा भर असेल, हा मात्र येत्या काळात असाच कायम राहतोय की काही दिवसानंतर पहिले पाडे 55 या मराठी म्हणीप्रमाणे परत एकदा मंत्री, आमदार, खासदार आपापल्या तोऱ्यात येत आहेत का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, वेब लाईव्ह, मुंबई.